प्रवास आहे हा, फक्त माझा नव्हे, माझ्या मनाचा प्रवास. या प्रवासात अनुभवलाय कोकणातला गणेश उत्सव, म्हणजे नव्या संस्कृतीचा परिचय, जुन्या परंपरेचं दर्शन आणि एकत्रित कुटुंबाचा उत्सव. आणि हा अनुभवलीये निसर्ग समृद्धीनी परिपूर्ण असलेल्या कोकणातील शांतता. माझं मन रमायला तयार होतं भजनांच्या स्वरात, फुगडीच्या तालात, नारळाच्या झाडांच्या सावलीत आणि वारशाची ओल जपणाऱ्या कोकणी माणसांच्या साधेपणात. माझं मन रमायला तयार होतं. म्हणून सुरू झाला हा पुणे टू कोकण प्रवास. जमिनीत बी पेरलं की काही दिवसात हिरवा अंकुर फुटतो आणि त्या अंकुरात मोठ्या वृक्षाची चाहूल दिसते. तसंच माझ्या मनातही पेरलं कोकण गणपतीचं बी. आणि अनुस्कुरा घाटातनं जाताना हा विहंगम दृश्य पाहायला आम्ही थांबलो, तेव्हा नजरेस पडले एक काका. त्यांच्या शर्टावर छापलेलं गणपती बाप्पा मोरया हेच माझं पहिलं अंकुर होतं. त्या क्षणात ह्या अनोख्या अनुभवाची चाहूल दिसली. ह्या प्रवासाचं डेस्टिनेशन होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वाडी वरवडे हे गाव. पण हे गाडीसाठी, माझ्यासाठी डेस्टिनेशन होतं प्रथमेशला भेटणं. जोरात बोल. या गावचं विशेष काय आहे? जोरात बोल. प्रथमेश धुरी, त्याच्या परिवाराचं हे 250 वर्ष जुनं पण सोन्यासारखं जपलेलं घर. ह्या मातीने बांधलेल्या घरात सुरू होती बाप्पाच्या आगमनाची तयारी. पूर्ण घर झाडतो, सगळं मातीचं असल्यामुळे त्या सगळ्या भिंती वगैरे सगळ्या. त्याच्यानंतर रंग काढला, म्हणजे भाऊ आहे माझा, पूर्ण एवढ्या घराला कंप्लीट संपूर्ण घराला रंग काढतो. आणि त्याच्यानंतर रंग काढून झाल्यावर ह्या शेणाच्या भिंती सारवणे हे आणि जमीन सारवायची. हो, बाबू इलो ना माझं. बाबू नाही, राजा. राजाची आहे असे करतात मग, असे ना, असं आणि मग असं ना, रांगोळी अगं हळदी कुंकू घालतात ना साईडला, आपण अशी रांगोळी घालतो. म्हणजे ते डिझाईन साठी कणे म्हणायचे त्याला. कणे कणे काढतात असं. आणि आता हे कसं सुरुवातीला पहिलं असे असे चारच असायचे, आता कसं वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे. एकीकडे शेण सारवणं चालू होतं, जेणेकरून घरात थंडावा राहील, शुद्ध हवा फिरेल आणि घराचं आरोग्य जपलं जाईल. तसंच दुसरीकडे आजी तहान्या यशोदाला कोमट पाण्याने मालिश करत होती, जेणेकरून हाडांना बळ मिळेल आणि तिचं आरोग्य निरोगी राहील. माका तवसा दिल्यान, तवसा दिल्यान, तवसा मी किसून खालय, साला मी आड्यात टाकलं, आड्यान माका चारो दिलो, चारो मी गाय म्हशीक घातलंय. ह्या वर्षी 27 तारखेला गणेश चतुर्थी होती, पण बाप्पाच्या आगमन आधीच एक दिवस होते हरतालिकाची पूजा.
आजपासून घर गजबजलेलं दिसणार, कारण वर्षभर दूर राहिलेले चाकरमानी खास बाप्पासाठी घरी आले आहेत. म्हणजे आम्ही तर पूर्ण त्यांना बघायला गेलं तर गणपती कधी येतोय आणि हे मुंबईकरी गावात कधी येतात हेच असतं. आणि लहान असताना तसं एवढीच सुट्टी घेऊन येतात, गणपती गेलो काय लगेच जातात. मग प्रथमेश आणि मी तर अक्षरशः रडायचो, काय तर येताच की त्यामध्ये जाऊचा तर म्हणजे की गणपती येण्याची ओढ तर आहेच, पण भाऊ सगळे आणि म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग पण इतकं आहे ना, म्हणजे आले की माझं ही आता ही आत्या आहे यांची, पण ते असे हे नाही दाखवणार की ती आत्या आहे, एवढी यांची मस्ती वगैरे चाललेली असते. म्हणजे सगळे लहान मोठ्यांसोबत सगळे रुळतात, ते चांगले. आता उद्यापासून गणेश उत्सव सुरू, म्हणून लगबगीने हा एकत्रित कुटुंब उत्सव सुरू झाला. कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं कोकण आहे. या कोकणामध्ये विविध फळं फुलझाडं सगळी मिळत असतात. हे जे काय आहे ते सगळं निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे त्यातूनच आपल्या पूर्वजांनी अशा काही वस्तू निवडल्या की ज्या आपल्याला शोभा म्हणजे सजावटीला शोभा देतील. तर जे काय जुनं होतं निसर्गाने आपल्याला जे काही दिलं त्याच्यातूनच आपल्याला कसं सौंदर्य वाढवता येईल आणि ही सजावट करता येईल, हे जे आम्हाला पूर्वजांनी जे काय सांगितलं किंवा जे पूर्वजांनी पूर्वीपासून केलं तेच आम्ही आतापर्यंत अजून चालू ठेवलेलं आहे. तर त्याच्यात मुख्य म्हणजे आंबा, तर आंब्याचा टाळ सगळीकडे वापरलं जाणारं म्हणजे नारळ, त्याच्यानंतर कवंडाळं. मग ही आता तुम्हाला हिरवी पांढरी दिसत आहे तशी, ही पिकायला चालू झाली, हे पुढच्या 7 दिवसाच्या उत्सवात ती पिकणार. मग त्यांचा एक नारंगी कलर येतो छान, त्याला कांगलं बोलतो आम्ही. त्यांचा पण आता तुम्हाला हिरवा कलर दिसतोय, ही पण लाल कलरची होणार जशी पिकणार तशी आणि ती फुटून पडतात, आतमधल्या बिया लाल दिसतात त्या फुललेल्या फुलांसारख्या. सुपारी शिपटा ह्याला आमच्या भाषेत शेरवाडा बोललं जातं. ह्याची पानं बघा, ही पुढची थोडी पानं असतात ती एकदम पांढऱ्या शुभ्र कलरची असतात, मग ती पण मध्ये मध्ये लावलेली आहे सुशोभीकरणासाठी. म्हणजे निसर्गाने जी काय फळं आणि फुलं दिली आपल्याला तर त्याचा वापर करून इथे गणपतीच्या वर जी आपण माटी बांधतो त्याला ह्या सगळ्या वस्तू बांधल्या जातात आणि सजावट केली जाते. मखर तर तयार होत होतं, पण इथे जे विराजमान होणार त्यांची तयारी कुठपर्यंत आलीये हे पाहायला आम्ही चित्रशाळेत आलो. चार पिढ्यांची शाळा आहे. आजोबा वडील चुलते वगैरे आता मी करतो. मला 26 वर्ष झाली मी करतो आता वडिलांपाठी. मला खूप आवड आहे भरपूर आणि 6 फुटाच्यापर्यंत मी गणपती केल्या मातीच्या. अशी मला जास्त आवड आहे. मी गणपती एकदम जीवकीपरायण आहे एकदम. माझ्याकडे वर्षाच्या 12 महिन्याच्या 30 दिवस पण गणपती पूजेला आहे. कायमचा गणपती पूजेला लावतो मी. अशी मला आवड आहे भरपूर. आणि ही माझी रंगभूमी आहे. हे रंगभूमीतच मी करू शकतो. हे माझी एक रंगभूमी आहे. हे माझं अंगण आहे. हे रंगभूमी आहे माझी. गणपती हे रंग गणपती पेंटिंग काय केलं दाखव तिथे. ह्याचं मी हे धोतर शेड वगैरे तू दिला नाही, फक्त खालचा बेस. आणि तुझं इथला आवडता गणपती कुठला? तो ही सगळी मुलं 3-4 महिन्यांपासून एकत्र काम करतात. बर्थडे पण एकत्र सेलिब्रेट करतात. आता जे हात रंगकाम करतात ते केकने चेहरा रंगवायला का मागे राहतील?
इथले हे आनंदी क्षण उद्यापासून नसतील, कारण आता ही चित्रशाळा खाली होतीये. इतक्या दिवस आम्ही गणपतीसोबत असतो आणि असं दुःख वाटतं की ह्या हातीन मी इतके चांगले बनवू शकलो असं आपण एकदा मनात निर्माण होतं. 3 महिने आम्ही या गणपतीला आपल्या सहवासात ठेवतो आणि आता एकदम दुसऱ्याच्या घरी पूजेला देतो असा. पण ते देतो ते पण बरं आहे, बरं वाटतं. दुसऱ्याच्या घरी जातात आमचे गणपती, हे पण चांगलं आहे. आणि सहवासात आमच्या घरात उठल्याबरोबर गणपती दिसतात समोर, असं एक चांगलं गणपतीच्या कारखान्याच्याच मध्ये आम्ही झोपतो, हे एक पण शास्त्र आहे. की आम्हाला एक उत्साह असतो, सगळ्या गोष्टी सगळं भरलेलं असतं आणि एकंदर सगळं रिकामा झाल्यानंतर एक म्हणजे आम्ही पण दुःखीच असतो, कारण ह्यांनाच बघून आम्ही सगळी कामं करत असतो. प्रत्येक आपलं हे होत असतं. नंतर एक सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एंड मुमेंटला काहीच नसतं. मग सगळं रिकामे वगैरे वाटल्यानंतर थोडं वाटतं मनाकडे की एकदा कधी परत तो क्षण येतो आणि परत आम्ही चालू करतोय. आता ही मंगल मूर्ती चित्रशाळेतून निघून कोकणी माणसांच्या घरात आनंदाचे क्षण घेऊन येणार, वेगवेगळा निराळा प्रवास करून. कुणाच्या डोक्यावर स्वार होऊन, तर कुठे होडीतून नदी पार करून. तर कुठे हातगाडीवर बसून, तर कुठे टेम्पो मध्ये बसून. हातात लावून ठेवता. बाप्पाच्या आगमनात सगळे सामील असतात. लहानग्यांची तर दिवाळीच असते. पुरुषांची छोटी मोठी सजावट चालूच, आणि स्त्रिया सकाळपासून घरच्यांचं जेवण आणि आपल्या लाडक्या लंबोदराला मोदक बनवत असतात. कोकणातील गणेश उत्सव हा एकत्रित कुटुंब उत्सव का म्हणावा, ह्याचं उत्तम उदाहरण ही गणेश स्थापना नंतरची पहिली आरती. आणि आरतीची तयारी म्हणजे बाप्पा समोर वाढणार 50 ते 60 नैवेद्याची पानं. त्यात प्रथमेशच्या घरनं, त्याच्या काकांच्या घरनं जे काही पदार्थ येतील ते ह्या पानांवर एकत्र सजणार. प्रत्येक पानाला पाणी ओवाळणार. मग पूर्ण धुरी परिवार एकत्र बाप्पाची पहिली आरती करणार. कोकणात आरती झाली की ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा. घरातील ज्येष्ठ व्यक्ती बाप्पाला गाऱ्हाणं घालणार, कुटुंबासाठी आशीर्वाद मागणार. बा देवा साहेबा श्री गणपती गजानना, तू सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गणपती गजानन. आज भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस. दरवर्षीप्रमाणे या घरमटीत तुझ्या पार्थिव मूर्तीची स्थापना करून ब्राह्मणाकरवी तुझा पूजन केलेला असा.
त्याचप्रमाणे लेकरांनी हो महानैवेद्य तुका केल्लो असा, लेकरांनी ही केलेली सेवा मान्य करून घे. लेकरांकडनं नकळत काय चूक अपराध घडले असतील तर माफ कर. लेकरा ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी लेकरावर तुझी कृपादृष्टी ठे. लेकरा जी नोकरी धंदो व्यवसाय करतात त्याच्यात त्यांना यश प्राप्त करून दी. त्याचप्रमाणे आज तुझी लेकरा 7 दिवस सेवा घडयतली. ही 7 दिवसाची सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करून घे. विसर्जनापर्यंत जी जी काय कामं असत ती सगळी कामं चांगल्या रीतीने निर्विघ्नपणे पार पाडून घे. त्याचप्रमाणे आज लेकरांची सत्यनारायणाची पूजा घालूची पण इच्छा असा, ती पूजा पण चांगल्या रीतीने पूर्ण करून घे. लेकरावर सदैव तुझी कृपादृष्टी ठे आणि लेकरांका संपूर्ण कुटुंबाक सुख शांती समाधान समृद्धी प्राप्त करून दे आणि कृपा कर बाबा. देवपूजा झाली. आता पेटपूजा. केळाच्या पानांवर चविष्ट जेवण आणि गरमागरम उकडीचे मोदक. पोटही भरतं आणि मनही. ते म्हणतात ना, कोकणातील गणेश उत्सव अनोखा असतो. हा, ते खरंय. कुठे एका घरात 4 परिवार एकत्र मिळून गणेश उत्सव साजरा करतात, तर कुठे कोकणात असंही एक गाव आहे जिथे एकाही घरात साधा गणपतीचा फोटोही नाही दिसणार.